चंदनझिऱ्यात रोडचं काम पूर्ण पण नालीचे काम रखडल्याने छोटे मोठे अपघात. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. चंदनझिरा येथील मौलाना आझाद चौक ते एकता चौक परिसरातील नागरिकांच्या समस्या. सत्ताधाऱ्यांचा एकही नगरसेवक नसल्यामुळे चंदनझिरा प्रभागाला सावत्रपणाची वागणूक मिळते का, नागरिकांनी उपस्थित केली शंका. जालना शहरातील चंदनझिरा येथे मौलाना आझाद चौक ते एकता चौक दरम्यान असलेलं 60 फूट रस्त्याचं काम पूर्ण होऊन आता 2 महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र रस्ता तयार झाला नसतानाही याच्या दोन्ही बाजूने अद्याप अंडरग्राऊंड नाली किंवा ड्रेनेज लाईनचं काम सुरू करण्यात आलेलं नाही. या प्रलंबित कामामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या बाजूला नालीसाठी खोदलेल्या भागात किंवा ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात घडत आहेत. अंधार असल्यामुळे या उघड्या भागात काही महिला आणि दुचाकी चालक पडल्याच्या घटना ताज्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसली तरी गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण वाढलं आहे. रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ ड्रेनेज काम हाती घेणं आवश्यक होते. मात्र 2 महिने उलटूनही प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. हे काम नेमकं कशामुळे रखडलं आहे? निधीची कमतरता आहे की कंत्राटदाराचा हलगर्जीपणा, राजकीय पुढाऱ्यांची रस्सीखेच, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. या समस्येबाबत स्थानिक नगरसेवकांनी प्रशासनाकडून काही ठोस माहिती घेतली आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात लक्ष घालून रखडलेलं काम तातडीनं मार्गी लावावे अशी मागणी जोर धरत आहे. चंदनझिरा प्रभागामध्ये 4 नगरसेवक काँग्रेसचे निवडून आलेले आहेत. अशामध्ये जालना महानगरपालिकेत सत्ता भाजपची आहे. यावरून काही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की चंदनझिरा प्रभागाला महापालिकेकडून सावत्रीपणाची वागणूक मिळणार आहे का? सत्ताधाऱ्यांचा एकही नगरसेवक प्रभाग क्रमांक 12 चंदनझिरा येथे नसल्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने चंदनझिरा प्रभागाला सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याची शंका काही नागरिकांनी खासगीमध्ये बोलून दाखवली.